काल राज ठाकरे सपत्नीक मातोश्री भेट घेऊन आलेले आहेत. बैठकीत नेमके कोणकोणते मुद्दे चर्चेला आले, पुढचा रणनीती काय आहे? ही गोष्ट खरं की राजसाहेबांनी आमच्या सगळ्या नेते मंडळींना आणि सरचिटणीस जे आहेत आमचे त्यांना बोलवलं होतं आणि ते अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे त्यात एवढ्याच एकाच विषयापुरतं मर्यादित आजची मीटिंग होती आणि ती म्हणजे लवकरच आम्ही सदस्य नोंदणी सुरू करणार आहोत आणि त्यासाठी आजची बैठक होती. त्याच्या तारखा काही ठरलेल्या आहेत व त्याचं कन्फर्मेशन लवकरच आम्ही तुम्हाला देऊ आणि त्याच्यामुळे आजची मीटिंग ही फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी अशा प्रकारचा विषय अत्यंत महत्वाचा होता आणि तो महाराष्ट्रव्यापी असं करायचा निर्णय झालेला आहे आणि त्यासाठी आजची मीटिंग होती. बाकी काही विषय नव्हते. पण खासदार संजय राऊत म्हणतात की काल जी दोन भावांची भेट झाली ती कौटुंबिक नसून राजकीय भेट होती असा उल्लेख त्यांनी केला आहे. तर त्यामुळे मग कालच्या राजकीय भेटीमध्ये दोन पक्षांच्या युतीच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? नाही, आज तर तशी काही चर्चा नव्हती. आज ही प्राथमिक सदस्य नोंदणीची चर्चा होती आणि मी तर का नव्हतो त्याच्यावर मला कल्पना नाही. पण संजय राऊत आता काल त्या मिटिंगला होते, त्यांना कल्पना असेल. पण आज त्या विषयावरती कुठलेही भाष्य राजसाहेबांनी केले नाही, त्यामुळे कुठलाही विषय त्या आजच्या मीटिंगमध्ये नव्हता. संजय राऊतांनी असंही म्हटलंय की महाराष्ट्रातल्या ज्या महत्वाच्या महानगरपालिका आहेत मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक या आम्ही मनसेसोबत एकत्र लढू. आनंदाची गोष्ट आहे आमच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत लढवणार असू तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो, गोष्ट वेगळी. पण त्या विषयावरती आजच्या बैठकीमध्ये चर्चा नव्हती आणि त्याच्यामुळे ज्या विषयाची चर्चा झालेली नाही त्या विषयावरती बोलणं पण उचित वाटत नाही असं मला वाटतं. महापौर हा ठाकरेंचाच असेल असं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे. हा मुंबईत जर सामान्य मतदार पाहिला तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी ते बोललेलं असेल आणि मलाही वाटतंय की भविष्यामध्ये नक्कीच चांगलं घडेल. मुंबई महापालिका असेल किंवा मग ठाणे, कल्याण, डोंबिवली. आता ठाण्यात तर महाविकास आघाडी सोबत मनसे एकत्र आलेली पाहायला मिळते. जितेंद्र आव्हाड यांच्या घरी जी बैठक झाली त्या ठिकाणी अविनाश जाधव सुद्धा उपस्थित होते. मोर्चाला एकत्र उपस्थित दाखवण्यात. मला वाटतं की त्या विषयावरती मला बरोबर माहिती नाही, पण मी काल जी माहिती बघितलं त्याप्रमाणे त्यांची लोकल लेवलवर त्यांची बैठक झाली असेल. त्या विषयामध्ये आमच्यामध्ये काही डिस्कशन किंवा चर्चा काही झालेलं नाही. रामदास कदमांनी ज्या पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाच्या बाबतीची विधानं केलेली आहेत, तुमच्या सुद्धा त्यांनी नावाचा उल्लेख केला होता की बाळासाहेब यांचं पार्थिव अँब्युलन्समधनं शिवाजी पार्कमध्ये आणलं जाणार होतं आणि त्या बाबतीत बाळ नांदगावकरांनी सुद्धा बोलले होते असा एक त्यांनी संदर्भ दिला. नेमकं काय तथ्य आहे ज्या पद्धतीनं रामदास कदम आता आरोप करतात? नाही, आता कसं आहे, मला माईक माझ्यासमोर आलं तर मी बोलत असतो, त्याप्रमाणे त्यांनी काही एखादं वक्तव्य केलं असेल तर त्या विषयावरती बोलणं मला काही उचित वाटत असं माझी स्पष्ट भूमिका आहे. पण इतक्या वर्षानंतर आता रामदास कदम यांनी तिथे रोज या मुद्द्यांवर बोलायला सुरुवात केलेली आहे. त्याच्या मागे काही राजकीय कारण आहे असं वाटतं का? मला असं वाटतं की आम्ही सगळेच बाळासाहेबांचे सैनिक आहोत, कालही होतो आजही आहोत, जरी बाळासाहेब नसले तरी. आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या विषयाशी बोलणं हे माझ्यासारख्या शिवसैनिकांना काही योग्य वाटत नाही आणि मी त्याच्यावरती काही भाष्य करणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषदांच्या ज्या रचना आहेत त्या सोडती आज आरक्षण वगैरे सगळं जाहीर झालेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होत? एकंदरीत मी आता तुम्हाला माहिती आहे की मी काल मराठवाड्यामध्ये फिरत होतो. आजच्या बैठकीमुळे मी आलो. अजून आमची लोक आज सोलापूरमध्ये वगैरे गेली. त्याच्यामुळे तिकडे एकंदरीत जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर अत्यंत भयावह अशी परिस्थिती त्या ठिकाणी असल्यामुळे सोडत वगैरे काढणं हा इलेक्शन कमिशनचा भाग आहे. तो इलेक्शन कमिशन करत असेल परंतु निवडणुकीच्या संदर्भामध्ये काय करायचं काय करायचं नाही याचा निर्णय राज्य सरकार इलेक्शन कमिशन घेईलच. परंतु एकंदरीत लोकांमध्ये जो दिसतोय ते पाहिल्यानंतर मला वाटते की कितपत त्यांची भावना होईल आणि निवडणुका घेतील त्याबद्दल मी शासन. अतिवृष्टीच्या भागाचा दौरा तुम्ही केलेला आहे. काय वाटतंय सरकारची, तुम्ही जाऊन पीठ वाटले पण सरकारची मदत पोहोचली आहे? सरकारची मदत अजून पोहोचलेली नाही. मदत जी पोहोचली ती अत्यंत तुटपुंजी मदत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अँगर मला दिसतोय, राग दिसतोय, उद्विग्नता दिसते त्यांच्याकडे, कारण त्यांचं सगळंच वाहून गेलेलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मला संताप दिसला आणि तो मी आता प्रत्यक्ष जाऊन आल्यामुळे मला त्याची कल्पना. मी बांधावर पण गेलो होतो. त्यावेळेला नेमकं शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या, काय प्रतिक्रिया आल्या शेतकऱ्यांकडनं? कारण जमिनीत वाहून गेलेल्या आहेत तर त्याचा
नाही, आता विषय- या क्षणाला होणार. तुम्ही एक लक्षात घ्या, आम्ही इतर लोकांनी जी मदत केलेली ती असेल ती भरभरून आलेले अन्न धान्य वगैरे वगैरे, पण बी बियाणे ते एवढ्यासाठी दिलं की आता खरीपाचा जे हंगाम होता तो खरीपाचा हंगाम या पावसाने वाहून गेलेला आहे आणि आता दिवाळीनं रब्बीचा हंगाम चालू होणार आहे. एक बळवंत मुळे म्हणून भूमी परांड्याला मला शेतकरी भेटला, तो रडत रडत माझ्याशी बोलत होता, भूमी परांड्याचा शेतकरी, की आता आम्हाला खरीपाचं पीक आमचं वाहून गेलं, आता आमचं रब्बीचं पीक आम्हाला घ्यायचं आहे. आता तुम्ही मदत केल्यामुळे आम्हाला काहीतरी एक आशा वाटते, आधार वाटते. आमच्याकडे तर मुलांची फी भरायला सुद्धा पैसे नाहीत. काय करावं कळत नाही. शेतकऱ्यांनी जी आम्हाला मदत राज्य सरकारने दिली ती 8,500 हेक्टर मदत दिलेली आहे. आता 8,500 हेक्टर ही जर मदत असेल, त्यांच्या एकराला तिथे 40-50 लाख रुपये एकराला त्यांना लागतं. मी मुरुड गावामध्ये एका गेलो होतो, तिकडे एक 4.5 एकराचं इंदुमती म्हणून एक महिला होती शेतकरी, तिथे 4.5 एकराची तिची सोयाबीन लावलेलं अख्खं वाहून गेलो. तर मी त्याला चिखलात काम करताना ती स्वतः ती बिचारी कॅन्सरग्रस्त होती. ती स्वतः, तिचे पतिदेव, त्यांची मुलं, त्यांच्या सुना त्या चिखलामध्ये उठून सोयाबीन काढत होते आणि वाळत घालायला बघत होते आणि पुन्हा पाऊस येत होता. मी त्यांची अवस्था बघून आलेलो आहे. अत्यंत भयावह आणि दयनीय अवस्था शेतकऱ्यांची आहे. त्याच्यामध्ये बँकाचा तगादा तो लागलेलाच आहे. त्या तगाद्यामुळे ते आणखीन परेशान आहेत. सरकारची मदत नाहीये. एक मात्र नक्की आहे की आम्हाला, म्हणून आम्ही त्या दिवशी म्हणालो की शेतकऱ्याला 4 लाखाची, ज्यांच्या मृत्यू ज्यांचे झाले त्याला 4 लाखाची मदत दिली काय, आणि एका ठिकाणी अहमदाबादला विमान पडलं, त्या मृत्यू झालेल्या लोकांना 1 कोटी रुपयाची मदत दिली. मला कळत नाही, त्यांना दिलीच पाहिजे मदत, ते केलं चांगलं केलं, परंतु शेतकऱ्या पण मृत्यू 4 लाख कुठे आणि 1 कोटी कुठे, तफावत तर बघा. त्याच्यात बँकेचा तगादा लागलेलाच आहे. मुख्यमंत्र्यांनी आता जरी सांगितलेलं असलं की बँकेने तगादा लावू नये, तरी बँक ऐकायला तयार नाही. एका शेतकऱ्याने 1.5 एकर जमीन वाहून गेली, अख्खी खरडून गेली असेल, त्याच्या अकाउंटला 5,000 रुपये आले. एका शेतकऱ्याच्या अकाउंटला 1,700 रुपये आले. तुम्ही 5,000 आणि 1,700 रुपयांनी काय करणार? याचा अर्थ सरकार सत्ता उडवतंय का शेतकऱ्यांची? असं शेतकऱ्यांचंच म्हणणं आहे. आम्ही म्हणू ते सोडा, आम्ही राजकारण करतो असं तुम्ही म्हणाल, पण शेतकरीच बोलतायत काही आमची मस्करी चाललेली आहे. एका बाजूला तुम्ही सगळीकडे जी मदत करायची ती करते. तुम्ही बिहारला पॅकेज देताय, तुम्ही आंध्र प्रदेश चंद्रबाबू नायडूंना पॅकेज देताय, मात्र महाराष्ट्रावरती एवढी वाईट परिस्थिती आलेली, ज्या महाराष्ट्राने तुम्हाला भरभरून मतदान केलं असं तुमचं म्हणणं आहे. मग त्या महाराष्ट्रावरती अशी परिस्थिती आलेली असताना तुम्ही का त्यांना मदत करत नाही आहात? एक भरघोस पॅकेज द्यायला पाहिजे. काल अहिल्यानगरला सन्मान्य गृहमंत्री आले होते अमित शहा, ते बोले आमचे पंचनामे होऊ द्या, त्याच्यानंतर आमच्याकडे किती मागणी करते. आता यांचे पंचनामे होणार कधी, येणार कधी? तो शेतकरी असाच उद्ध्वस्त झालाय, ठाय मोकळून तो रडत होता. हे बघितलेलं आम्ही बघून आलो आता. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये हे सगळे बाजूला NDRFचे जे निकष आहेत ते सगळे बाजूला ठेवा आणि माझ्या त्या शेतकऱ्याला पहिलं तुम्ही मदतीचा हात द्या, त्याला उभं करा, भरघोस मदत द्या. 9.5 लाख हजार कोटीचं कर्ज आहे ना, आणखी काय कर्ज करायचं करा. लाडक्या बहिणीसाठी कर्ज घेतलं तर ठीक आहे, आम्हाला काय म्हणणं नाही त्याच्यापेक्षा. या शेतकऱ्यांना देताना हा आकड का निकष तुम्ही लावताय? त्या निकषामध्ये शेतकऱ्यांना फायदाच होत नाहीये, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. याला जोडून प्रश्न आहे की यंदा आनंदाच्या शिधावर सुद्धा अंधाराचा सावट पाहायला मिळते. वित्त विभाग म्हणते की पैसे नाहीत आनंदाचा शिधा वाटायला. आता मग ह्याच्यावरती सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे की आता आपल्याला कुठे कात्री लावायला पाहिजे, कुठे काय करायला पाहिजे, या सगळ्याचा विचार करून द्यायला पाहिजे. निवडणुका पाहूनच सगळ्या गोष्टी करायला पाहिजे असेल तर काय नाही, माणुसकीचा धर्म म्हणून तरी काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटते. त्याप्रमाणे त्यांनी करावं.